गुड मॉर्निंग. उठलोय मी, चाललोय आता जिमला. काल लेट झोपलो होतो, तो आज लेट उठलो. सो आता लेट जिमला चाललोय. येतो जिमला जाऊन, मग आपल्या नेहमीतच रिजायला जाणार. कळत होतो मला जिमला आल्यावर. आलो जिमला. आज करणार आहे बॅक बायसेपचा वर्कआउट. आलो वर्कआउट करून. 3 hours later. झाला बॅक बायसेपचा वर्कआउट. ही आहे बायसेप, हा आहे बायसेप, ही आहे बायसेपची कंडिशन वर्कआउट नंतरची. बाय बाय. गुड इव्हनिंग. मी गेलो होतो प्रोटीन आणायला FC रोडला. प्रोटीन पावडर घेऊन आलो. मग गेलो होती जायला, टाईमपास केला. तिथं मला माझा एक फ्रेंड भेटला. तर त्याचा असं आहे की त्याला एक मुलगी आवडते, तिला पण तो आवडतो. पण त्या दोघांना कमिटमेंट जे असते ते द्यायचे नाही आत्ता. म्हणजे त्याचा पॉईंट असा आहे की त्याला तिला बोलायचं आहे की जर आपण डेस्टिनीमध्ये असेल, जर आपल्या फ्युचरमध्ये असेल, तर आपण येऊया एकत्र पुढे. जे आत्ता सोबत राहूया, पुढं बघूया. तर तो मला बोलला की मला हे तिला इनडायरेक्टली सांगायचं, डायरेक्टली नाही सांगायचं. तर तू स्टोरीज लिहितोस ना, तर मला पण एखादी शॉर्ट स्टोरी सांग जी मी तिला सांगू शकतो आणि तिला पण माझा मेसेज कन्वे होईल त्या स्टोरीमधनं. तर मग मी त्याला एक स्टोरी सांगितली, तुम्हाला पण सांगतो, ऐका, तुम्हाला पण आवडेल. स्टोरीचं नाव आहे द डेस्टिनी. याच्यामध्ये 2 कॅरेक्टर आहेत. एक म्हणजे लावण्या, जी मॅरिड वुमन आहे, तिला एक बेबी आहे 9 महिन्याचं. आणि हजबंडला वैतागली आहे ती, तो रोज दारू पिऊन तमाशा घालतो, जॉब करत नाही, डोमेस्टिक व्हायलन्स चालू आहे त्याच्यासोबत. पण या कलियुगमध्ये वुमन कशी राहणार त्या बेबीला घेऊन, आणि समाज काय बोलेल, आपली इज्जत जाईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करत ती तिच्या हजबंडला डिवोर्स देत नाही आहे. आणि जसं आहे तशी लाईफ जगते आहे, फ्रस्ट्रेशनमध्ये किंवा अत्याचार सहन करत ती लाईफ जगते आहे. ठीक आहे. आणि ती जॉब करते आणि ती तिच्या बेबीला सांभाळते. आणि दुसरा कॅरेक्टर आहे रोहित. तो पण एकदम फ्रस्ट्रेटेड आहे, मिडल क्लास आहे, एक 30,000चा अर्निंग सॅलरी आहे त्याची, तो जॉब करतो. त्याच्यावर त्याचं घराचं EMI आहे, बाईकचा EMI आहे, मुलांचे स्कूल फीज, बायकोचे नखरे, या सगळ्या गोष्टीला तो पण वैतागलेला आहे. एकदम प्रॉपर मिडल क्लास म्हणता येईल असा. आणि त्याची सॅलरी पण नॉर्मल एकदम. तर दोघंही रोज वनाजपासून स्वारगेटला, वनाज ते मंगळवार पेठ ह्या मेट्रोने जातात सकाळी 8:30 वाजता. रोज दोघं एकमेकांना बघतात, रोज दोघं सेम सीटवर बसतात, अपोजिट. रोज दोघं 8:30चेच मेट्रो पकडतात. ठीक आहे. रोज दोघं एका स्टॉपला चढतात, रोज दोघं एका स्टॉपला उतरतात. पण असे महिने गेले, रोज दोघं एकमेकांना बघायचे, नोटीस करायचे, पण कधीच एकमेकांशी काही बोलले नाही. ठीक आहे. एक दिवस अचानक पाऊस चालू झाला. ठीक आहे. AC खूप होता मेट्रोमध्ये, त्यामुळे त्या लावण्याला थंडी वाजत होती. हे नोटीस केलं रोहितने. ठीक आहे. तरी तो तिला काही बोलला नाही, किंवा त्याच्याकडचं जॅकेट त्यांनी तिला ऑफर केलं नाही. आणि चालता अचानक मेट्रोची लाईट गेली. मग रोहित उठतो आणि लावण्याकडे जातो आणि स्वतःचं जॅकेट काढून तिला देतो. लावण्या पण बघते हे सगळं आणि त्याचं जॅकेट घालते, त्याच्याकडनं जॅकेट घेऊन घालते. मग मेट्रो चालू होते, दोघं एकमेकांशी तरी काही पण नाही बोलत. रोहित स्क्रीनकडे बघून हसतो, त्याच्या स्क्रीनवर एक जोक आलेला असतो. लावण्य हे नोटीस करते आणि लावण्य पण त्याच्याकडे बघून स्माईल करते. पण ह्या सगळ्या आधी ज्यावेळेस मेट्रो थांबलेली असते, मेट्रोची लाईट गेलेली असते, तेव्हा लावण्याच्या डोक्यात येतं की ही मेट्रो चालूच नाही झाली पाहिजे, म्हणजे मला अजून थोडासा टाईम भेटेल रोहितसोबत. आणि रोहित विचार करतोय की मी लावण्याशी बोलू की नाही बोलू. स्टील दोघं एकमेकांशी बोलत नाही. मेट्रो चालू होते, रोहितच्या फोनवर जोक येतो, रोहित हसतो, हे लावण्य नोटीस करते, लावण्य पण त्याला बघून स्माईल करते. दोघांचे स्टॉप येतात, दोघं उतरून निघून जातात. नंतर रोहित नोटीस करतो की लावण्य त्याचं जॅकेट घेऊन निघून गेली. आणि लावण्याच्या पण डोक्यात येतं की इतकं सगळं होऊन पण तिने त्याचं नाव पण नाही विचारलं. मग आता पुढे
लावण्य चालता चालता विचार करते की ठीक आहे, इट्स ओके, आज नाही नाव विचारलं तर उद्या परत सेम टायमिंगला रोहित भेटेल, त्यावेळेस आपण त्याचं नाव विचारूया. आणि रोहित पण विचार करतोय की जॅकेट उद्या घेऊया. आता डेस्टिनी, ते दोघं परत एकत्र भेटतील का? रोहित 8:30 वाजता त्या ट्रेनमध्ये चढेल, मेट्रोमध्ये चढेल का? लावण्य आणि त्याचं काही कॉन्व्हर्सेशन होईल का? रोहितला त्याचं जॅकेट परत भेटेल का? डिपेंड्स ऑन डेस्टिनी. तर दोघांच्या डेस्टिनीमध्ये असेल काय होईल पुढे. कशी वाटली स्टोरी? हे तुझ्या गर्लफ्रेंडला सांग, गर्लफ्रेंडला म्हणजे जे काय तुझ्या फ्रेंडला सांग, कळून जाईल तिला मेसेज तुझा. स्टोरी आवडले का? आवडले असेल तर कमेंट करा. जातो आता घरी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.